नमस्कार. आयच्या डिबेटात तुमकां सगळ्याक येवकार. आनी विशय आसा तो कसिनोचो. एक अगडबंब कसिनो मांडवी घेवन रावला, ताका फ्लोटेल म्हणटात. आनीक विजय सरदेसायान मुद्दो काडिल्लो की ऑफशोर सोडून दी, ऑन शोर कसिनोक सामकी लायसनां दिवपाची सरकार तयारी करता म्हण. आनी विशय अशें जाल्यात सध्या दर खेपे डिबेट करतना लक्षांत येता की काँग्रेसीन जे सुरू केल्लें ते सामकी आनंदान बीजेपी मुखार व्हरता. आनीक कशे विशयाचेर डिबेट करप असो प्रश्न निर्माण जाता. 4 मानेस म्हजे बरोबर. आनीक वी आर रिस्ट्रिक्टिंग दिस टू पॉलिटिक्स बिकॉज अल्टिमेटली इट इज दी पॉलिटिकल सिस्टम आनी इट इज दी पॉलिटिकल लिडरशीप दॅट निड्स टू टेक अ सिरियस कॉल ऑन की गोंया भितर कसिनो आसचे काय नासचे, आसल्यार कितले आसचे आनी सध्या आसात तांचे कितें करचे. 4 मानेस म्हजे बरोबर. पयली आसात ते फातोड्डेचे आमदार आनी हे सिरियस आरोप केल्यात ते विजय सरदेसाय, स्वागत. दुसरे आसात ते म्हणजे काँग्रेसीचे फुडारी आनी स्पोक्सपर्सन सुनील कवठणकार. तिसरे आसात म्हणजे आम आदमी पार्टीचे सेक्रेटरी आनी फुडारी वाल्मिकी नायक. आणि चौथे आसात रियली ग्लॅड टू हॅव यू बॅक इन द स्टुडिओ आफ्टर फुल रिकवरी, भाजपाचे फुडारी आणि आमदार विष्णू वाघ. विजय, आय विल स्टार्ट विथ यू. सिरियस एलिगेशन आहात. यू वेंट टू एन एक्सटेंट ऑन युअर ट्विटर टू से दॅट पार्सेकराक कसिनो वाल्यांनी बर्थडे गिफ्ट दिवपाक सुरवात केला आणि त्या बर्थडे गिफ्टाचे सामकी अशी परतफेड करपा खातीर लायसन वाटप चालू आसा. व्हेरी व्हेरी सिरियस एलिगेशन. ना, एक म्हळ्यार एक लँड बेस्ड कजिनो 25,000 स्क्वेअर फुटाचो कजिनो स्ट्रायक म्हणून ताका ताजे परमिशन इतलें फास्ट ट्रॅक प्रोसेस केला की 10 दिसान ताका परमिशन दिल्लें आहा. ऑलरेडी काल ताका चलन इश्यू जाल्लें आहा. सो इट इज अ फॅट अकॉम्प्ली. आतां ताजेर आमी पयर हांव एक आमदार म्हणून बोवाळ करता. आय हॅव बीन ट्रायंग टू कॉन्टॅक्ट द चीफ मिनिस्टर की बाबा यू स्टॉप दिस बिकॉज देर आर सेवरल इरेग्युलरिटीज. आणि ताजे बरोबर 3 कडेन आनी दुसरे लँड बेस्ड कजिनो ते करपाक इन द पायपलायन आहा. एक आरपोरा, एक कांदोली आनी आतां एक हांगा ते हयात, ग्रँड हयात. सो इतली हेस्ट कित्याक? टॉप टू बॉटम द ब्युरोक्रेसी इज फिक्स्ड. हाजेर अशेंच दिसता की दिस इज परहॅप्स इन परस्यूट ऑफ अ गुड बर्थडे प्रेझेंट. आणि दर अशें ना जाल्यार एटलीस्ट हाडाय मरे. एटलीस्ट पॉइंट कितें कॉन्सेप्च्युअली तू कसिनोक विरोध करता काय तू म्हणटा आतां आसा तितले आसूं आनी आनी नाका? पॉइंट व्हॉट इज द पॉइंट? द इश्यू इज लायक दिस. बीजेपी गव्हर्नमेंट केम बाय प्रॉमिसिंग अ कॅप ऑन द कजिनोज अँड रिलोकेटिंग द कजिनोज विच आर लोकेटेड इन रिव्हर मांडवी. आता ते सोडूच चड कजिनो तांणी हाडले आणि ते सगळे गोंयभरूच कजिनो करूंक सोदतात. म्हणून हांव म्हजें एलिगेशन आहा की दे वॉन्ट टू मेक गोवा इंटू अ मक्काव. व्हॉट डू यू वॉन्ट नाव? आय से फ्रॉम देम? नाव आय वॉन्ट दॅट द ट्रेड शुड बी रेग्युलेटेड. नाव लेट्स लुक एट कजिनोज. आय एम नॉट कम्प्लिटली अगेन्स्ट कजिनोज. सी, लेट मी बी व्हेरी क्लियर हियर. आय एम नॉट सेइंग दॅट कजिनोज शुड बी एट द बॉटम ऑफ रिव्हर मांडवी. आय एम नॉट सेइंग इट. I am saying that a country as strict as Singapore has also brought a casino and a very big casino. But Singapore is not known as a gambling den. It is known for tourism also. So the point is Goa is known for its temples, its churches, its beaches. Now Goa is going to be known like Macau only for casinos. So you can't allow them to proliferate. You are saying that आता capping जावंकूच जाय. आणि सेकंडली बरे लोक तांणी चलोवंक जाय रे. Suppose people with bad antecedents start running casinos, then you have got a bad casino market. So your clear view is आता आसात तितले कसिनो कॅपिंग जावपाक जाय कसिनोचे आणि तांकां एक जाग्यार हाडून घालूंक जाय. कॅपिंग मागीर आता आसा तितले पुरो आनी स्कोप आसा वाडोवपाचे? आसा तितले पुरो. आसा तितले पुरो ऑफकोर्स आसा ते बसून चड. आणि यू आर नॉट सेइंग दॅट तांकां मांडवीतल्यान भायर बीर काड म्हणून? ना, मांडवीतल्यान भायर जर तूं काडटलो जाल्यार पसून you will have to have a place. You can't say that all the rivers of Goa are free. So सगळ्या कडेन सगळ्यो रिव्हरी म्हळ्यार सगळ्यो नदयो ज्यो आहा गोंयच्यो त्यो काजिनो खातीर ना, त्यो गोंयकारां खातीरूय आहा. Okay, so you are okay with casinos but not okay. beyond an extent. There is no question of not being okay with casinos. Okay. Because you have also got to consider investor sentiment. You can't just come and say I will throw the casinos out. You can't throw them. Okay. There are legal issues. So what is the view? कारण दोन मुद्दे आहात. एक, कितले आसचे कसिनो गोंया भितर आणि ऑलरेडी आसात तितले आसचे, तांकां मांडवीतल्यान भायर काडचे, कितें करचे? कारण काँग्रेसीन हाडिल्ले. सो वॉट इज, आणि तुमच्या आता जीपीसी प्रेसिडेंटान ताचे खातीर माफी मागल्या, बट जे जाला ते जाला आणि जे दोळे मुखार आसा आमच्या ते आसा. कितें करचें असो तुमच्या पक्षाचो व्ह्यू आसा?
पयलीं म्हणल्यार कझिनो जे आसा ताजेर आमकां सगळ्यांकूच खबर आसा की कझिनोचे मल्टी डायमेन्शनल इफेक्ट्स आसा. मे इट बी ऑन द एनवायरमेंट, मे इट बी ऑन द सोसायटी, मे इट बी ऑन द कल्चर. विजय बाबान खुबश्यो गजाली सांगल्यो, तातूंत बॅलन्स आसा, पण त्याच प्रमाणे आय विल लायक टू डिफर ऑन वन सब्जेक्ट. वी शुड नॉट अलाव गोवन आयडेंटिटी टू टर्न आउट टू बी अ कझिनो डेस्टिनेशन. आणि आसा ते सुद्धा वॉट आय एम सेईंग, फाल्यां तुवें आतां म्हणलें आज कितें जालां, आतां आसा ते सुद्धा तुवें कशें म्हणलें जैसे ते परिस्थिती आसा ते कझिनो दवरूंक जाय. आसा ते सुद्धा जर कझिनो आज जर उरले गोंयांत जाल्यार व्हॉट इज काँग्रेस सेईंग? इज काँग्रेस सेईंग आसूं ते कमी करया? फर्स्ट काय नाका. वॉट आय एम सेईंग, कझिनोज आज म्हणटा पळय गोंय जे गजाली खातीर वळखले वताले फॉर बिचीज, फॉर टेम्पल, फॉर चर्चीज, फॉर द नेचर, आज लोक ते विसरता. आज आमी केन्ना आमच्या कामाक सुद्धा दिल्ली वता किंवा दुसऱ्या राज्यांनी वता, बेंगलोर वता, बॉम्बे वता, ते म्हणटा चलो कझिनो के लिए गोवा में जाएंगे म्हणून आज ही परिस्थिती आल्या. सेकंडली कझिनोज मोर पर्टिक्युलरली विच आर इन द रिव्हर्स, हे मांडवीन जे कझिनो घाल्या, मेजर इशू इज दीस कझिनोज आर पोल्युटिंग अवर रिव्हर्स. वी हॅव टू इट पोल्युटेड फिश ऑफ दॅट रिव्हर्स. कित्याक आमकां खबर आसा दिसाचे जर हिशोबान काडले एटले 1000 तरी फुटफॉल आसता एका कझिनोत. ते जर पळयले जाल्यार तांची कितली सिवरेज जनरेट जातली, थंय कितली वेस्ट जनरेट जातली. ते शास्त्राक दोळ्यांक उदक लावपाक 1-2 सिवेज टँकर हे सायडीच्यान ते सायडीन करता. एक्चुअली what information we got even from our sources inside and out is that they are dropping raw sewerage into Mandovi river, and it is a fact that Mandovi river is polluted today. It cannot handle any more pollution. At the same time, Sudhir, point is what should be done? I think it is high time we should get rid of our identity as a casino destination from Goa. Even तो सलीम अली बर्ड सेंच्युरी कडे चोडना व्हरून जो कझिनो दवरला ताका आमी स्ट्रॉंगली विरोध करता. किंवा खंयच्याच देशान असले आसना लॉजिक की व्हरून बर्ड सेंच्युरी कडे व्हरून कझिनो उबो. आता हांची लायसनां परत रिन्युअलाक आयली, रिन्यू करप ना? म्हाका दिसता बोटी घेवन वचा म्हणून सांगप. म्हजो आतां तो फोन बंद जालो तुका दाखयतलो आसलो, म्हणजे डिटेल्स आसली त्या आरटीआयच्या अंडर केन्ना केन्ना रिन्युअल. आतांचे सगळे कझिनोची रिन्युअल जी आसा ते 2018-2019 पर्यंत आसा. बरोबर, ते जाले की मागीर तांकां वच म्हणून सांगप आमी रिन्यू करनात, आमकां कसिनो नाका, वच म्हणप. विजयान मुद्दो काढला तो इन्व्हेस्टर कॉन्फिडन्साचो, तुमी आपोवन हाडल्या तांकां, इन्व्हेस्ट केला तांणी, कितें करतले? तांच्यांनी म्हज्या हिसपान इन्व्हेस्टराक आफयले, इन्व्हेस्टर हांगा आयले, तांकां कोणें आपोवंक नासले हांगा झेंडो दाखोवन. ते आपूण हांगा सॉफ्ट डेस्टिनेशन पयल्यान ते हांगा आयल्या. They have earned by looting state government. They have earned by destroying our environment, and they have earned enough. They have earned sufficient because they have totally messed up with the commercial tax. And they have earned enough to close the business and go. They have earned enough to close the business and go. That's what you're saying. Definitely. Okay. And secondly, one most important part of it, we have spoken about environment, this and that. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ते म्हणटा हांगा येता इन्व्हेस्टमेंट्स आणि गोंयकारांक जॉब वच आनी खंयच्याय कझिनोन पळय आनी कितले गोंयकार कामां आसा ते म्हाका दाखय तूं. ओके, वाल्मिकी, your leader also was in Goa and he also spoke about this power tourism. आता कसिनो हे पॉवर टुरिझम काय न्ही हो एक विषय, आणि दुसरी विषय म्हणजे आसा आमचे कडेन उबे आहात ते मांडवी भितर. सुनील तर सरळ व्यू घेता की परत रिन्युअल नाका, तुम्ही चड जोडले, आता घेया तुमची बोटी आणि लागा वाटे. व्हॉट इज युअर पार्टीज व्यू? आम आदमी पार्टी in principle is flatly against casinos. Definitely because जे आमी आतां इमेज करून दवरल्या गोंयची ऑल ओवर द कंट्री एज अ डेस्टिनेशन नॉट जस्ट फॉर कसिनोज बट ऑल्सो फॉर प्रॉस्टिट्यूशन अँड ड्रग्स, अँड इट हॅज दॅट इमेज ऑफ प्रॉस्टिट्यूशन अँड ड्रग्स हॅज एक्सेसबेटेड, म्हणजे चड जाल्या ती बिकॉज ऑफ कॅसिनोज. इनफॅक्ट जो 5वो आतां आयला तो फ्लोटेल, तातून आनी रूम्स आनी तातूनच घाल्यात, तुमकां आनी भायरूच वचचें पडचें ना. सो यू कॅन गेट ड्रग्स, प्रॉस्टिट्यूट्स अँड गॅम्बलिंग इन वन लोकेशन रायट नेक्स्ट टू द ताणें म्हळें तशें सलीम अली बर्ड सँक्च्युरी. सो इन प्रिन्सिपल वी आर टोटली अगेन्स्ट दीस. इट हॅज डिस्ट्रॉयड जी आमची गोंयची आयडेंटिटी आशिल्ली ती डिस्ट्रॉय केल्या, अँड वी आर गोइंग टू टेस्ट दीस. सेकंड म्हळ्यार आम आदमी पार्टी जी आमी मॅनिफेस्टो करतले, जे प्रॉमिसीस करतले, ते आमी अशे 4 जाण मेळून, तुका कितें दिसता, आमी 4 जाणांचो ओपिनियन घेवन न्ही, आमी लोकांचो ओपिनियन घेवन करतले. सो आमचो आतां गोवा डायलॉग प्रोसेस चालू जाल्लो आसा, आणि वी विल प्लेस दिस इश्यू बिफोर द पब्लिक ऑल्सो, आणि आमी कन्फर्म करतले दॅट वॉट वी आर थिंकिंग इन प्रिन्सिपल इज वॉट द पीपल वॉन्ट. करेक्ट, दॅट इज वन इश्यू. सी कसिनो सारको इश्यू आसा किंवा गॅमलिंगा सारको इश्यू आसा, 90% ऑफ सोसायटी माइट से दॅट आमकां नाका. दॅट्स अ इन्स्टंटेनियस रिएक्शन सारखे कोणें विचारलें जाल्यार. प्रश्न हा की आमचे कडेन आतां कसिनो आसात, ऑन शोरूय आसात, ऑफ शोरूय आसात. फाल्यां जर तुमी पावराक आयले, वॉट इज गोइंग टू बी युअर पॉलिसी फॉर दॅम? ना, एनी गव्हर्नमेंट जो डिसिजन घेता ताजो एक कितें तरी एक कॉस्ट बेनिफीट रेशियो जावंक जाय आसा.
आज जे कसिनोचो इश्यू आसा तातूंत फक्त कॉस्टूच चड आसा, बेनिफीट खूब कमी आसा. जशें म्हळें तातूंत सोशल कॉस्ट आसा, एनवायरमेंटल कॉस्ट आसा, करप्शन कॉस्ट आसा आनी मोस्ट इम्पॉर्टंटली हांवें जशें म्हळें इमेज कॉस्ट आसा. द होल आयडेंटिटी ऑफ गोवा हॅज बीन डिस्ट्रॉयड. आनी बेनिफीट कितें मेळटा आमकां 100-150 कोटी मेळटा. आय थिंक वी कॅन रेज दॅट सॉर्ट ऑफ मनी फ्रॉम एनीवेर एल्स. उरलो तो एकूच मुद्दो जे आमच्या गोंयकारांचे एस्पेशली यंगस्टर्स हू आर वर्किंग दे तांकां एक कितें तरी रिहॅबिलिटेशन प्लॅन करचो पडटलो, यू नो. सो ओवरऑल आय थिंक टॉकिंग अबाउट रिहॅबिलिटेशन, सो यू आर इनडायरेक्टली हिंटिंग दॅट यू विल ड्राइव्ह देम आउट. हांवें तशें म्हळें इन प्रिंसिपल द पार्टी अँड इट्स very व्हॉलंटियर्स clear on आर this. व्हेरी क्लियर, बट आय एम लिव्हिंग रूम ओपन इन केस पीपल से दॅट नो देर इज टू मेनी ऑफ अस वर्किंग देर, यू कॅनॉट That's highly unlikely. Nobody is going to instead each other की आमके जाय तो हाडात आणि घालात म्हणून. Nobody is going to say that. मेन आता बीजेपी, आता नाव यू हॅव टेकन अ स्टँड. तुम्ही इन्व्हेस्टर कॉन्फिडन्सा बद्दल उलयतात आणि विजयाचा आरोप आहा की तुम्ही सामकी लायसनां वाटत चल्ल्यात आणि इलेक्शनाची इयर म्हणटकीर 10 दिसां भितर बी सगळी फायली प्रोसेस जावन लायसन दिवपाचे प्रकार चल्ल्यात. कितें दिसता हे चल्लां तें सारकें आनी हे जाग्यार घालप कशें शक्य आहा? एक गोष्ट पयली हांव स्पश्ट करपाक सोदतां हय की म्हाका ह्या डिबेटीक तुमी आपयला तो कितें म्हणून आपयला. ना आमी दोगी म्हणून आयकला, भाजपाचो आमदार म्हणून आपयला आनी विष्णू वाघे म्हणून आपयला. भाजपाचो आमदार असलो तरी हांव पक्षाचो प्रवक्तो न्ही. हय, सो पक्ष आनी हांव सरकारांत कॅबिनेटान ना. तर तुम्ही दोघी जाण एकच भाशा उलयतले हाची शाश्वती ना. सो कदाचित म्हजी भुमिका ही वेगळी आसूं शकता. आसची बी. जे तुका सांगता की हांव म्हज्या कॉन्शियन्साचेर वतलों, जे म्हाका खरें दिसता ताजेर हांव डिबेट करतलों. Let me rephrase it. हेल्थ कार्डा जे खातीर तुमचे सरकार करता हेल्थ कार्डा खातीर म्हाका मातशें मोठ्यान उलोवंक मेळना. गरज ना. तरी आवाज आसतना खणखणीत आहा. हांव तुका इतलें सांगपाक सोदतां की पयली गोश्ट आमी सगळ्यांनी कबूल करपा जाय की कॅझिनोच्या हव्यासाक लागून आमचें म्हणजे गोंयचें गेल्या 7 ते 8 वर्सां पूर्णपणे नैतीक, राजकीय आणि सामाजीक अधपतन जाल्लें. कॅझिनोचो विळखो हो पॉलिटिकल कल्चराक इतले घट्ट तरेन बसला की एक वटेन आमी म्हणटा की कॅझिनो नाकाय म्हणटात आनी दुसरे वटेन ते थंय दवरपाचो मोहूय आमकां सुटना. हातूंतल्यान स्टेटीक सरळ सरळ कितलो रेव्हेन्यू मेळटा हेजो हिशेब घालचे परस बाकी कोणा व्यक्तिगत कितलो रेव्हेन्यू मेळटा हेजे हिशेब चड जाता अशें म्हाका तरी स्पश्टपणे दिसता. तेजे आनी हातून फक्त रुलिंगूच सहभागी आसा अशें समजू नाका. हातून खुबशे विरोधी पक्षूय सहभागी आहा. हे खूबदां आमी पर्सनली पळयलां की कांय जाण बोवाळ मारतात, कॅझिनोचो इश्यू घेतात आनी हें करतात आनी मागीर कॅझिनोवाल्या बरोबरच वचून सेटींग करता. मागीर तो आवाजूच गडप जाता. सो एक तर बाबा तुमची भुमिका सामकी स्पश्ट आसपाक जाय. कॅझिनोक विरोध तर विरोध. कॅझिनो नैतीक दृश्ट्या, सामाजीक दृश्ट्या, मोरली जर वायट आसत देन कॅझिनोज हॅव टू गो. गोवन इकॉनॉमी हॅव टू एब्झॉल्व इटसेल्फ आउट ऑफ कॅझिनो. यू डोंट एग्री विथ द स्टँड युअर गव्हर्नमेंट हॅज टेकन खंयचे की आनी लायसन पण गव्हर्नमेंट न्ही, पक्षाचोच स्टँड असो आशिल्लो इलेक्शनाचे पयलीं की आमी कॅझिनो काडटले मांडवींतल्यान आनी अरबी समुद्रान घालतले. हय, अजून ते वचूंकूच ना. मुदतीचेर मुदत, डेट पे डेट, तारीख पे तारीख जावन गेली. रिन्यूवल पण जालें. अजुनूय ते वचूना. तांचे रिन्यूवलूय जालें. विधानसभेन आमकां सांगिल्लें की ते वचचे ना म्हणून. मागीर अजुनूय ते कित्याक आसा? एक आमी समजूं शकता की बाबा आतां दिल्ले कॅझिनो ते काय परते घेवप ही कदाचित एक बॅक ट्रॅकिंग जावपाक शकता. पण निदान तुमी तांकां भायर तरी घाल. सध्या म्हाजें स्पश्ट मत अशें, सामकें सडेतोड मत अशें की कॅझिनोचें मांडवींतलें अस्तित्व म्हणजे मांडवी नदीचेर एक भयानक असो बलात्कार आनी आमी सगळे तो सहन करतात. तो खंयच्या आशेन आमी सहन करतात हांव नकळो. सरकार मदीं सांगता आमी गोंयकारांकूच वचपा दिवपाना. असो कायदो करूं येता? अशें खंयच्या कायद्यान तुमी गोंयकारांक हाडयतले? कितें करतले? म्हणजे गोंयकारांनी वचना जाल्यार जाता, पण देशांतल्या बाकीच्या लोकांनी कॅझिनोन वचून आपल्या संवसाराचे आनी आयुश्याचे पाड घातल्यार आमकां चलता? ही आमची पॉलिसी? हें आमचें धोरण? वॉट इज दीस? वॉट यू वॉन्ट युअर गव्हर्नमेंट टू डू? म्हाका अशें दिसता की पयर सुद्दां ती फ्लोटेलाक परमिशन दिला ही मोठी चूक. कॅझिनोक सुद्दां परमिशन दिता त्या कॅझिनोची व्याप्ती कितें आहा ही तरी पळोवपा जाय. आज विजयाचें अभिनंदन करता की ताणें इश्यू काडलो ग्रँड हयाता मदल्या कॅझिनोचो, लँड कॅझिनोचो. हो लँड कॅझिनो पळय इतलो व्हडलो गोंयान खंयचोच लँड कॅझिनो ना, म्हणजे भारतान खंयच ना. जेणे कॅझिनो घाला ताचो नेपाळाक एक कॅझिनो आनी आतां जो घाला हो एक तर घाला तो पूर्णपणे इल्लीगल. जे जाग्यार तो घाला त्या जागेचें कन्वर्जन कशें जालें, ताका ऑक्युपन्सी कोणें दिली, ताका टावन एंड कंट्री प्लॅनिंगान परमिशन खंयच्यान दिलें, हे सगळें जर सोदून काडत जाल्यार भयंकर सांगाडे भायर पडटले.
आणि जो मनीस कित्याक हांव हरशीं ते हाजो MLA आमकां काय कोणें अप्रोच करूं ना, आमकां कोणें विचारूं ना. एज MLA म्हणून अजून सुद्दां म्हाका कांयच खबर ना की तो केजून येता काय ना. तो जेन्ना ओपन जाल्लें की ताका हें दिलें म्हणून तेन्ना म्हजो स्टँड कितें तो घेवन हांव भायर सरतलो. ओन्ली हांव मातसो बरो नासलो 1 म्हयनो ओगी रावलो. पण हांव म्हजो स्टँड त्या केजूच्या बद्दल कितें आहा हो घेवन भायर येतलो आनी लोकांक विचारतलो की तुमी बाकी कडेन पनवती हाडल्या त्यो म्हज्या कॉन्स्टिट्युएन्सीन तुमी हाडपाक सोदता काय कितें म्हणून सरकाराक अल्टिमेटम दितलो. बेजीक जर केजिनोच वायट आसत जाल्यार तो बरें म्हणून समर्थन आमी कशेंच करपाक शकना. इवन म्हणलं म्हणून तशें सुद्धा रेव्हेन्यू सुद्दां न्ही. म्हाका अशें दिसता की जर खंयचोय मनीस स्वाभिमानान जगतलो तो फाल्यां स्वाभिमानान उपाशी सुद्दां रावपाक तयारी पत्करता, पण ताच्या खातीर आपलें सत्व व्हरून घाणाक दवरिना. ओके, एक असा तो मुद्दो तुम्ही सांगले की अल्टिमेटली द ट्रेड शुड बी रेग्युलेटेड. नाव वी हॅव इट. आणि आता ते घेऊन विष्णू म्हणटा मांडवीक दवरप काय भायर दवरप हाजेर डिबेट करची पडटा. तांकां परत धाडप काय बंद करप काय कितें करप सुनील म्हणटा तो पराकोटीचो मार्ग जालो. हे जे रेग्युलेट करपाचें आसा गेमिंग कमिशनाचो आसा. आता दोन्ही सरकारान पळयली अजून पर्यंत एक गेमिंग कमिशन करून थंय कमिशनर नेमपाचें जायना, फक्त तारीख पे तारीख चल्ल्या. डू यू फील दॅट गेमिंग कमिशन करून हे मॅक्झिमम प्रश्न सुट्टले? ना एक म्हणल्यार 2 वर्सां जालीं आतां हो आतांचो मुख्यमंत्री उलयता की गेमिंग कमिशन आपूण हाडटा आनीक रुल्स फ्रेम करता. आतां गेमिंग कमिशन गेलें खंय? एक्चुअली बीजेपी सरकार गोंयकारांचे जिविता कडेन गेम खेळटा आनी तातूंत कमिशनूय खाता. दॅट इज देअर गेमिंग कमिशन. नाल्यार गेमिंग कमिशन कसलें खंय गेलें खंय तें गेमिंग कमिशन? वाय आर दोज रुल्स नॉट बींग फ्रेम्ड? नंबर 1. नंबर 2, वी वर टॉकिंग ऑफ शोर कित्याक केल्लें? कित्याक उठले सुटले काजिनो आसचे न्ही म्हणून. आतां ऑफ शोर सोडून यू आर ब्रिंगींग 25,000 स्क्वेअर फीट इन हीज कॉन्स्टिट्युएन्सी विच इज प्रिस्टायन एरिया. सो आनी ती वन ऑफ द बेस्ट बीचीज इन द वर्ल्ड हे म्हणून येता तातूंत ती सिरिदांव येता. ती सिरिदांव नेक्स्ट बरें ती गेली बीच सोमतीच एक काजिनो आयलो. सो द होल आयडिया that a company which he named, a Nepali company, with a paid up capital of 2 lakh rupees in Siliguri, gets to run a casino of 50 crores, where already investment of 50 crores has happened. हाजेर अशें दिसता की हो सरकार फास्ट ट्रॅक गोंय विकूंक काडला आनी बर्थडेचे पयलीं विकूंक मेळटालें आनी बरें जालें. कित्याक द गिफ्ट कॅन बिकम अ बिगर गिफ्ट परहॅप्स. हें म्हणचें पडटा आमकां. अदरवायज दे हॅव टू प्रूव देमसेल्स रॉंग. बिकॉज whatever said and done, आता Salim Ali Bird Sanctuary, now the environment minister has taken note of it. And it's a very simple thing. In Panjim they can afford casinos. Their MLA is not opposed to it. Bring it in Panjim. Why Salim Ali? अरे म्हजें म्हणप अशें की तुमी ती लायसन्सां दितात, तुमी ताका हांगा थंय हाडून घालून ते काजिनोवाल्या कडच्यान लास्ट खातात. खावपाचें सांग मरे पणजे हाडून घाला. इन अ वे प्रमोद म्हजें म्हणणें वेगळें आशिल्लें. जेन्ना विजयान पयर डिमांड केली थंयच्यान पणजे हाड म्हणून, इनफॅक्ट इज हेल्पिंग देम बाय सेइंग की पणजे हाड. पणजे ऑलरेडी कंजेस्टेड जाल्या. काय वाट मेळना थंय परतो तो हाड ना परतो ते फुडें सांगता म्हणून तुका. मुळात प्रश्न जालो की ताका दिलें परमिशन कित्याक? स्क्रॅप इट. म्हजे कडेन तिसवाडीतलो आमदार आनी पणजेकार हांव तर म्हणटा स्क्रॅप इट. स्क्रॅप इट. रिवोक द लायसन्स. रिवोक द ते लायसन्स रिवोक करचेच ना रे. दे विल से इट्स द फर्स्ट लायसन्स. दे विल नेवर रिवोक इट. नंबर 1. नंबर 2, सहाराचो एक कजिनो आसलो काल तो हांगा बुडला. टिल्ट जावना. हय बुडला. बुडटलोच तो आतां. तो लागलो सकल डिझास्टर वेटिंग टू हॅपन एट वेस्टर्न इंडिया शिपयार्ड. दॅट वॉज द नेक्स्ट कजिनो विच वॉज गोइंग टू कम. नाव यू इमॅजिन की हो झी महाराजा म्हणून जो पणजे आहा तो जर लागलो जमनीक जाल्यार तुजें टुरिझम खंय गेलें, तुजी मायनिंग खंय गेलें. I'll just take स्टँड बार लागतो ना म्हणटा रिव्हर प्रिन्सेस. विजयाजी म्हणणें सादें तांगेलें लॉजीक इज व्हेरी हें सामकें सिंपल लॉजीक. तुमी एक कडेन हाडून ते कसिनो घाल्यात आनी एक जर 5वो हाडटात तो थंयच हाडून घालात. कितें करता तें करात. तुमच्या आमदाराक कांय विरोध ना ताचो, पणजेकारांनी कांय केलें ना. आतां हाडान थंय दवरात आनी दुसरे कडेन व्हरून ती वाट लायनाकात. इज हीज आर्ग्युमेंट. पणजेकार म्हणून हें पडटा. I'm trying to provoke them. I'm trying to provoke them 100%. त्या पणजेकारांनी हांवें एजिटेशन बी केन्ना केल्लें केन्नाच पळयलें ना. ना इनफॅक्ट आम आदमी पार्टीनूय केल्ले लोकसभा वेळांनी आतां वील रॅम्प इट अप अगेन. ओके यू विल रॅम्प इट अप अगेन. एब्सोल्युटली. पणजे म्हळ्यार एक्चुअली पणजेकारांक खरें सगळ्यांक चड त्रास जाता. अँड नॉट जस्ट पणजे एज अ सिटी पूण पणजे एज कॅपिटल ऑफ एंटायर गोवा.
तुम्ही जेन्ना आता टुरिस्ट म्हणून पणजेन एंटर करता, गोवा पुलीस बॅरिकेड घालून स्वागत करता ऑन बिहाफ ऑफ कॅसिनो प्रायड आणि हो कॅसिनो आनी तो कॅसिनो. सो इट इज अ एम्बॅरेसमेंट सामको जाला. आनी म्हळ्यार लायक आय सेड, जेन्ना गव्हर्नमेंट कितें डिसिजन घेता ताजो एक कितें तरी कॉस्ट बेनिफीट आसूंक जाय आशिल्लो, ताजो कांयच बेनिफीट ना. इनफॅक्ट जो आज बीजेपीचो गव्हर्नमेंट आसा आनी पयलींचो काँग्रेस गव्हर्नमेंट आशिल्लो, तांणी दोगांयनी दे हॅव सेट अप द रुल्स. दे आर MLAs न्ही, दे आर मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तांकां जाय थंयचो कायदो पास करूंक जाता टू रेग्युलेट द कसिनो ऑर रिमूव द कसिनो. ते फक्त कायदो पास करता ते टू मेक इट इजियर फॉर कॅसिनोज टू कम अँड टू लूज मनी एज अ गव्हर्नमेंट. इनफॅक्ट आज कांयच मेकॅनिझम ना ते कॅसिनोन कितले लोक वता आनी सरकाराक कितले पयशे मेळूंक जाय. सो आय थिंक ऑल दोज अर्निंग्स दॅट शूड कम टू द गव्हर्नमेंट आर ग्रोसली अंडरस्टेटेड. लायसन्स फीज जे असता, म्हाका दिसता द कॅसिनो कंपनीज इट इज चिल्लर, इट इज लूज चेंज. दे आर युझिंग आर गव्हर्नमेंट स्ट्रक्चर्स. कॅप्टन ऑफ पोर्ट्स हॅज बिकम कॅप्टन ऑफ कॅसिनोज. So, and there are so many opportunities that this government and the previous government could have done. कि बाबा parking fees layat, ani fees layat, at least. So you are saying all these avenues are deliberately ignored. Absolutely, okay. Absolutely. So म्हाका एक दोन गजाली. एक म्हळ्यार बीजेपीन आंदोलन केल्लें, मदीक सबिनान बी आंदोलन केल्लें, पूण सामके पणजेकार पोटतिडकीन भायर सरले आनी तांणी कसिनो आमकां कसिनो नाका म्हणजे सिटीजन्स अगेन्स्ट कसिनोज पणजी बी असलें हांवें केन्ना आयकलें ना. असोसिएशन बिझनेस जाल्लें. सो विजय म्हणटा तांकां ना न्ही प्रॉब्लेम, हाडा थंय दवरात. आतां एक कडेन आमी केला, एक कडेन करा म्हणून. दुसरो मुद्दो आतां गेमींग कमिशनाचो. गेमींग कमिशन, सरकार म्हणटा आमी गेमींग कमिशन करतात, रेग्युलेट करतात. हातूंतल्यान प्रश्न सुट्टले. दोनूय गजाली. पण 4 वर्सां जालीं आतां, 4.5 वर्सां जायत सरकार घेवन. गेमींग कमिशन केन्ना मोर्तकूच करतले तुमी येता ते इलेक्शनाक? दिता परमिशन. सोंपलें मरे, तुमी परमिशनाचेर परमिशन दिता. तांकां खबर आसा गेमींग कमिशन जर येत जाल्यार एंटायर इन्फ्रास्ट्रक्चर आनी कॉस्टिंग काडून कॅसिनोवाल्याक 6 ते 7% वयर प्रॉफिट मारूंक मेळचें ना. ते कोण खेळटा तांकां लुटता सरकार आनी ताजे कमिशनाचेर पार्टी आनी सरकार चलयता आपले. कित्याक गेमींग कमिशन जर येत जाल्यार कॅसिनोवाल्याचो बॅकबोन पयलो म्हणल्यार मोडटलो. कित्याक ताका 6 ते 7% वयर तांकां प्रॉफिट उरचें ना. सगळो खर्च काडून तांकां ताजे वयर प्रॉफिट काडूंक मेळचें ना. दुसरें म्हणल्यार आतां आमी कॉमर्शियल टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स म्हणटा. दिसाक 1000 भर तर लोक भितर वता. कितल्यो स्लिपी मारतात ते? त्यो स्लिपीचे बूक दिल्ले आसता. वता आनी कॅसिनोन तुमी चॅक करा, ब्लँक स्लिपी दितात. ताणें तो वचून भायर खेळून येता आसतना तो परत स्लिप रिटर्न करता आनी वता. दिसाक 100 ते 150 स्लिपी दाखयता ते. वेरेज इन रियलिटी एटलीस्ट 1000 लोक तरी एका कॅसिनोचेर वता दिसाक. कितलो रेव्हेन्यू लॉस गव्हर्नमेंटाक? कोट्यांनी शेकड्यांनी कोटी रुपया लॉसार पावतलो तो. आतां ऑफिशियल आमकां रेव्हेन्यू जनरेशन जे आसा फॉर लास्ट फायनान्शियल इयर इज अप्रॉक्सिमेटली इन द हाऊस ऑफ समथिंग 195 crores फ्रॉम कझिनोज. पण म्हाका दिसता गोवा कॅन अफोर्ड लुजिंग 195 crores. वी कॅन. जर आमचे गोंय काबार जाता, जर आमचो एनवायरमेंट काबार जाता, आमचे जर हांगा कल्चर पिड्ड्यार जाता, भुरगे पिड्ड्यार जाता. हांवें कितल्यो अश्यो फॅमिली पळयल्या जे थोडे भायर बी भुरगे कामाक आसता, हांगा येता, कॅजिनोन वता आनी जोडलेले सगळें दवर करून मोकळे जाता भितर पयशे. आनी लास्टाक मागीर घरांतली भांगरां आनी सामानां घाण दवरूंक भोंवता. कल्चर काबार जाता आमचो. दुसरो विशय हा पणजेचो. दुसरो विशय आता पणजेचो. किती असते पणजे करत यो ऑलरेडी पॉल्युटेड पणजे म्हणून पणजे तुम्ही हब केला कसिनोचे. टोटली डिसअग्री विथ इट. आय टोटली डिसअग्री विथ इट. बिकॉज पणजेकरांनी आवाज काढला. पणजेकरांनी आवाज काढपाची गरज ना. पणजे म्हणल्यार फक्त पणजेकारची न्हय, हे गोंय आमचें. तें उदक फक्त पणजेन उरना. हें उदक व्हांवून चोडना पावता तें म्हज्या कॉन्स्टिट्युएन्सीक लागता. तें फुडें पावता सगळ्याच गोंयांक लागता आमकां. पणजेचें नुस्तें पणजेकारूच खायना, धरता तें आमी खाता, खंय रावता तें गोंय भरचे लोक खाता. वी कॅनॉट टॉलरेट दीस. आनी फॉर वॉट? कोणाच्या ग्रिडा खातीर? ही कितें आसा, कमी पयशांनी सरकार चलोवंक शकता, पार्ट्यो चलोवंक शकता. पण प्रॉब्लेम म्हणल्यार हांगा लोकांची ग्रीड इतली जाल्या, राजकारणाची ग्रीड इतली जाल्या, इतले हांकां कोट्यांनी रुपया येता की तांकां गोंयचे पाड सुद्धा पडल्यार फरक पडना. एक गजाल म्हाका सांगात, विजयात तो एलिगेशन सादें आहा की अल्टिमेटली पॉलिटिकल पार्टी मे बी वेन काँग्रेस वॉज इन पावर काँग्रेस, नाव दॅट बीजेपी इज इन पावर बीजेपी, तांकां कसिनो लॉबी हें एक सामकें एटीएम मशीन जाला. लायसन म्हळ्यार एटीएम कार्ड जाला, ते घालपाचें, जाय तेन्ना पयशे काडपाचे. ही वस्तुस्थिती मान्य करतात तुमी? मान्य करता हांव. ताचे 2 गोश्टी आहात, एक कजिनोज आनी दुसरे ईडीएम्स गोंयांत जाता ते. ईडीएमचे सोडून दी, कित्याक ताचेर डिबेट आमी करना. पण कॅजिनोचेर पळयत जाल्यार आयज घालूच न्ही. जेन्ना फाटीं काँग्रेसचें गव्हर्मेंट आशिल्लें तेन्ना सुद्दां, रवी नायक होम मिनिस्टर आशिल्लो तेन्ना सुद्दां कजिनोक लायसन्स दिवपाचें जाल्यार लायसन्स दिवपाची प्रोसिजर कितें ही कोणें ठरोवन नाशिल्ली. एकदां तर अशें जालें की मिकी पाशेको टुरिझम मिनिस्टर आशिल्लो, ताणें आउट एंड आउट, कित्याक बेसिकली कजिनो 5 स्टार हॉटेलाकच दिता, एक हॉटेला ताणें परस्पर दिवन सोडलो. तेन्ना अंबिका सोनी सेंट्रल मिनिस्टर शी स्नब्ड मिकी पाशेको फॉर गिविंग दॅट. आनी मागीर अशें जालें की मिकी आपणें दिवंकूच ना, कित्याक होम मिनिस्टरान दिला, हाणें दिला, ताणें दिला, होम मिनिस्टर बोवाळ पावलो, हाणें कशें दिलें आनी कितें.
सो जी पळय पद्दत जावपाक आशिल्ली ही पद्दतूच सेट जावना. कोणे दिवचें, कशे तरेन दिवचें, ताजो क्रायटेरिया कितें, ताजेर कंडिशन्स कितें घालपाची. आतां सांगता आमी खुबदां म्हणटा पयलीं हांव सुरवातीक समजतालो की कॅजिनो इज एन एम्प्लॉयमेंट जनरेटींग हे म्हणून व्हेंचर म्हणून. आज जर पळय जाल्यार हांव चॅलेंज मारता 20% सुद्धा गोंयकार हे कॅजिनोचेर काम करना. सगळे नेपाली चले चलयो, बाकीच्यो तुका थायलंडच्यो हाज्यो ताज्यो ह्यो सगळ्यो साऊथ एशियन चलयो, झारखंडचे भुरगे, ओरिसाचे भुरगे हेच सगळे कामाक आसा. आनी गोंयकारांक दवरून परवडना. जे गोंयकार थंय काम करता तांकां जनावरां परस फास्ट वागणूक थंय मेळटा. तुम्ही मुद्दम वचून विचारा. म्हाका लास्ट सांगा, तुम्ही गेमिंग कमिशनान प्रश्न सुट्टले? ना सुटचो. सुटना. गेमिंग कमिशनान फक्त इतलेंच जातलें की थोडेशें रेग्युलेशनांचेर येतलें आनी आनीकूय कॅजिनोक परमिशन दिवपा खातीर ते गेमिंग कमिशन फुडें चालू उरतलें. ताच्या नांवान आनीक कसिनो वाडटले म्हणटात. अजून वाडटले. ओके, म्हाका फायनल हांव स्टार्ट करता की वॉट इज युअर थिंग ऑन शोर ऑफ शोर दोन्ही कसिनो नाका म्हणटा तुमी? हय, दोन्ही कसिनो नाका. आनी कॅसिनो गोवा एज अ कॅसिनो डेस्टिनेशन ही आयडेंटिटी नाका आमकां. म्हाका दिसना की गेमिंग कमिशन येवन कितें डिफरन्स जातलो. इन द एंड जशें हांवें म्हळें, दे आर मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ते लेजिस्लेशन आपल्याक जाय तशें करतले, जशें आनीक कॅसिनो येवंक शकतले. दिस इज जस्ट नथिंग बट एक इलेक्शन फंडिंगाचो जो एक सोर्स आसा. इट इज अ ATM मशीन. आनी लास्ट स्वेरिंग इनान we had Mr. Jaidev Modi sitting in the front row of Manohar Parrikar swearing in. म्हाका दिसता फुडल्या I don't know if BJP is going to form the government. If they form, म्हाका दिसता वादवाक आनी जयदेव मोदीक म्हाका दिसता ते स्टेजीर बसून स्वेरिंग इन करपाचें जाल्यार. ऑन शोर ऑफ शोर कितली जाय कितली नाका? ना रेग्युलेट जावपाक जाय. गेमिंग कमिशन इज अ नेसेसिटी. यू हॅव टू रेग्युलेट द ट्रेड. नंबर 1, you have to have people with good antecedents in that trade, so that it doesn't become a proper background check. 100% background check. You cannot have 2G scam accused getting a license in 10 days. Those people who were jailed by the government of India, where BJP has had strong views, ते basic company जी आहा ती तांची आहा आणि तांकां आतां तांणी लायसन्स दिवंक सोदतात ते. So basic thing is, however much we may love to hit the casinos, we should understand that आज गोंयची जनता political classic seriously पळयना. They feel that they only speak against the casinos but don't act. So I feel that no government can say that we will remove the casinos one shot. You are saying nobody is very clear. So you are saying the practical option is regulation. Practical, it is a must. It is a prerequisite. Okay. Sunil, final. नाकाच? कित्याक म्हाका तरी दिसता गोयची आयडेंटिटी प्रोटेक्ट करतलो जाल्यार वी हॅव टू टेक एक्स्ट्रीम ना जाल्यार विजयाच्या लॉजिकान वचत जाल्यार आमकां प्रॉस्टिट्यूशन, ड्रग्स, मोडको सगळें लिगलायज करचे पडटले. ते लिगलायज. गेमिंग कमिशन इज अ मस्ट व्हेन इट कम्स टू गेमिंग. सायकोट्रोपिक सबस्टन्स कमिशन ते रेग्युलर आहे. ते कमी हातून ते मागीर गांजा बिंजा तसले मागीर रेग्युलरायज. सो वी कॅनॉट रेग्युलरायझेशन इज नॉट दिस सोल्युशन. फायनल नो. कॅजिनो नाका म्हणजे नाका. थिंक ऑफ बेटर ऑल्टरनेटिव्स टू अट्रॅक्ट द टुरिस्ट हियर. अँड फॉर्च्युनेटली वी कॅन हॅव लॉट ऑफ थिंग्स. ओके, हांव इतल्याचेर थांबता. म्हाका दिसता एक गजाल युनिनिमस आसा सगळे जाण, पण विजयान म्हणले तशी विरोधाचे रुपांतर केन्नाच एक्शनी भितर जायना. फाल्यां नवीन सरकारात येतलें, तो मेरेन आनीक भरमसाट संख्या वाडची न्ही, इतलेच आमी ह्या सरकारा कडेन मागपाक. आनी नवी सरकाराक मॅनिफेस्टो पळोवया, कितें सांगतात ते पळोवया. वेदर दे वील वॉक द टॉक, दॅट इज द क्वेश्चन. तितली तरी जावचें, इतलीच माफेक अपेक्षा दवरून हांव थांबता. तुमी आयले, इतले बरे तरेन विचार मांडले. थँक्स अ लॉट. पळयत रावात पुढे. नमस्कार.